पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, गोड गोड बोला. आमच्या वहिनींना खरं तर सांगावंच लागत नाही. कोणीही तिला कितीही कसंही बोललं ना तरी आमची माऊली ते घर सांभाळण्यासाठी नेहमी गोडच बोलत असते. हां, कधी कधी थोडंसं तिखट बोलली तरीसुद्धा त्यामागची भावना खूप गोड असते आणि तिला समजून घेत असतात घरातले प्रत्येकजण. अशा वहिनीला नमस्कार. आणि त्याचबरोबर आमच्या घरातल्या सर्व सदस्यांना, कुटुंबातल्या सर्व सदस्यांना मनापासून नमस्कार. कारण मला माहिती आहे की ते प्रत्येक बोलणं तुम्ही गोड मानून घेता आणि मग तुम्हीही सुद्धा जे कधीतरी आमच्या वहिनीला तिखट बोलत असाल ते सुद्धा आमची वहिनी नेहमी गोड मानून घेत असते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सुरुवात करतो आजच्या या गप्पांना. गोड गोड बोला म्हणजे आता अजून काय गोड बोलायचं हे जरा मलाही शिकायचं आहे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि तिळगुळाप्रमाणे तुमच्या आयुष्यात नेहमी गोड दिवस येवोत असं म्हणत भेटूया नाईक कुटुंबाला. गणेश सोसायटी, कन्नमवार नगर नंबर 1 मध्ये म्हणजे विक्रोळी पूर्व इथे राहणाऱ्या सौ कश्मीरा कौस्तुभ नाईक या कुटुंबाला भेटून आपण सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. चला भेटूया नाईक कुटुंबाला. नमस्कार. 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 धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद. धन्यवाद. घ्या उखाणा. तिळगुळाच्या देवघेवीने जुळतात दृढ शतजन्माची नातं, कौस्तुभरावांचं नाव घेते, आज आहे मकर संक्रांत. अरे वा, अभिनंदन. द्या आता ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर कौस्तुभ नाईक, हा माझा मुलगा आर्यन नाईक. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई नमस्कार नाईक. हे आमचे सासरे नमस्कार मनोहर नाईक. माझी आई नमस्कार. माझी नणंद नमस्कार. ती पण माझी नणंद सख्खी. नमस्कार. आणि हे सगळे आमचे शेजारी, माझी बहीण. नमस्कार. हा भाचा. नमस्कार. तो पण पुतण्या. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला अधिक जास्त ओळख करून देत राहिल्या तर लाडू खायला उशीर होईल. तेव्हा आता लाडू खातो आणि लगेच सुरुवात करतो आजच्या गप्पांना. जाई जुईची वेल पसरली दाट, प्रदीपरावांचं नाव घेते, आज आहे होम मिनिस्टरचा थाट. पायी पैजम चालू कशी, गळ्यात हार वाकू कशी, होम मिनिस्टरच्या दिवशी नरेंद्र भरतानांचं नाव घेऊ कशी. नमस्कार. नमस्कार. माहेर इथलंच? हो. इथलं म्हणजे कुठलं? मुंबई. मुंबईत कुठे? भांडूप. कोण कोण तिकडे माहेरी? आई, वडील, भाऊ. काय माहेरचं नाव? रुपाली म्हात्रे. अच्छा. आणि मग आई वडील भाऊ काय करतात किंवा काय करायचे? आई वडील दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट. हां. भाऊ इंजिनियर आहे. आणि आपण? मी पण इंजिनियर आहे. मग आता काय करता? जॉब करते, पण माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी घरूनच करते. लहानपणी सगळं बालपण तुमचं उषानगरमध्येच गेलं? नाही, माझे आई वडील उषानगरमध्ये राहायचे, पण दोघंही जॉबला होते आणि पूर्वी असं पाळणाघर वगैरे पण नव्हतं, म्हणून मला माझ्या मावशीच्या मुली आम्ही सगळे आजीकडेच असायचो. आजी कुठे राहायची? आजी चेंबूरला, गावठणमध्ये. म्हणजे मग राहायला तुम्ही चेंबूरमध्ये? हां. आणि एव्हरी सॅटर्डे संडे मग आई मला भांडुपला घेऊन यायची. पण लहानपणी तुम्ही एकदम शांत होता, खोडकर नव्हता, हे खरंय का? नाही. काय हो? लहानपणीचं मला कसं माहिती? तुम्हाला चुकलंच माझं जरा. तुम्ही सांगा लहानपणीचं कसं हो? खूप मार खाल्लाय बाबांचा. काय सांगता? आज कोण कोण आलंय माहेरचं? आई बाबा आले. कुठे आई बाबा? ही आई. नमस्कार. आणि बाबा? बाबा बाहेर. बाबांना बाहेरच ठेवलं? आई जरा सांगा हो, काय लहानपणी काय कसं होतं? खूप खोडकर होती.
आणि लहान असताना 3-4 वर्षाची असताना ती काय मी नाथणी घातली असं सांगितलं आणि कुठे नाथणी घातली माझ्या आईने विचारलं. नाकामध्ये खडा घातला आतमध्ये. हे मलाही माहिती नव्हतं. तुम्हाला बऱ्याच गोष्टी आज कळणार आहेत. ते बरं. बरं झालं की नाही. आणि मग 4थीत असताना न सांगता घरामध्ये भांडुपला आली. एकटीच एकटीच आली. 4थीत असताना कसं काय हो जमवलं? मग मी संध्याकाळी ऑफिसमधनं आली तर म्हटलं तू कोणाबरोबर आली तर ती सांगते नाही मी एकटीच आली. म्हटलं घरी सांगून आलीस का? म्हणे नाही. मग मी आईला फोन केला की अशी इथे आली आहे. मग परत तिला मी घेऊन चेंबूरला गेली. बापरे. पण काय हो घरी तिकडे शोधाशोध झाली असेल. ऍक्च्युली हिने फोन करून सांगितलं की आज न्यायला येणार नाही आणि मग एवढी सॅटरडे सवय होती ना आई बाबांकडे जायची आणि जाऊन म्हणजे रस्ता माहीत होता की चेंबूरून ट्रेन पकडायची, कुर्ल्याला सोडायची, परत 1 नंबरला चढायचं, भांडुपला उतरायचं. पण 4थीत असताना हे डिरिंग केलं तुम्ही? हेही मला माहिती नव्हतं आज कळतं. आता तुम्ही बोला जरा. गप्प झालं आता काही नाही तुम्हाला बोलायचंच नाही पुढे. बघितलं असे ह्या कुठे. आता हिच्यामध्ये एवढी डेअरिंग आहे म्हटल्यावर आता मला शांतच राहायला लागेल. तुमचं बालपण कुठलं? मी इकडचाच याच घरात. हा कन्नौर ना याच घरामध्ये. आणि तुम्ही कसे लहानपणी शांत मस्ती? एकदम शांत. हा बाबा हट्टी स्वभाव होता. खूप हट्टी होते. पाहिजे म्हणजे पाहिजेच. बहिणी आल्या आहेत ना? हो आहेत ना. बहिणींचं काय म्हणणं? खूप मस्तीखोर होता. हा ऐकायचा नाही. आत्ता म्हणाले शांत होते. स्वतः सांगतोय. आणि काय बाहेर वगैरे असे कुठे गेले होते लहानपणी फिरायला यांच्यासारखं? नाही तसं काय. बरं तुमचं कसं जमलं? हे ऍक्च्युली हे पण इंटिरियर डिझायनर आहेत आणि आमच्या घराचं रेनोव्हेशन करण्यासाठी आले होते. मग काय झालं पुढे? आणि मग रोज यायचे घरी आणि मग थोड्या दिवसांनी यांनी विचारलं लग्नासाठी. असं कसं काय हो डायरेक्ट कसं काय विचारलं? डायरेक्ट इन द सेन्स मी जेव्हा जायचो ना तेव्हा ह्या M.Com करायच्या आणि ते घरात बसलेली असायची म्हणजे एका रूममध्ये. तर ते माझे वर्कर्स लोक मला ते लोक सांगायचे की सेठ हमारे को सेठानी चाहिए ना तो ऐसा चाहिए. वो बुक्स पढ़ते रहती है किधर घूमने को नहीं जाती है ऐसे. घुमने को? 4थीत असल्यापासून घुमने को माहिती नव्हतं ना. मग त्या लोकांनी असं सांगितल्यानंतर मग मी त्या अँगलने जरा असं जस्ट बघायला लागलो. मग नंतर कसं दिसेल घरात. आणि मग एकदा आईंना इनडायरेक्टली असं जस्ट बोलून ठेवलेलं असं. म्हणजे तुम्हाला कधी अंदाज आला हा सगळं साधारणतः हे रोज येत आहेत? नाही रोजच यायचे ना काम होतं म्हणून. मग रोजच यायचे. नाही त्यांनी 2-1 महिन्यानंतर लगेच विचारलं पण आधी काहीतरी नजरानजर तर सुरू झाली असेल. गाडीत. गाडीत. गाडीत ते टाइल्स पास करायला जा, कलर पास करायला जा. तेव्हा म्हणजे आम्ही दोघे नाही आई वडील पण. आम्ही दोघं नाही. मग कोण कोण कसे कसे बसायचे? म्हणजे हे ना गाडीच्या आरशे ना सगळं असे करून कुठूनही बघितलं की त्याच्यात मीच दिसायची. तेवढं मला समजलं होतं. दोन्ही साईडचे मिरर, समोरचा मिरर. बरे अँगल लावले होते. मी म्हटलं ना मी त्या अँगलने नंतर विचार करायला लागलो ना. कळले तुमचे अँगल सगळे आता. इंटिरियरचे फायदे. आणि मग घरी विचारल्यावर काय आई तुम्हाला डाऊट आला होता हा अँगलचा? नाही मी तिला लगेच सांगू टाकलं. ह्यानी विचारलं काय की हा मुलगा केला तर आपल्याला बिल थोडं कमी होईल. आता तुम्ही विचार. नाही असं नाही. बिल पण चेक करून बघतो. डिस्काउंट दिलं का त्याने? दिलं. डबल डिस्काउंट मिळाला. काय सांगाल तुम्ही यांच्याबद्दल आता? शांत, चिडत नाही? शांत बिलकुल नाहीये. चिडते पण लगेच तिचा राग मावळतो. आणि मुख्य म्हणजे शांतच आहात बाबांनी सांगितलं तसं. काय खूप हट्टी आहेत ते? आता फार कमी आहेत. तेव्हा जास्त होते. कधी लग्न झालं. हो खूप चिडायचे. हो तुमच्यावर पण? सगळ्यांवर. म्हणजे थोडं त्यांच्या मनासारखं नाही झालं की थोडं लगेच पारा हाय व्हायचं पण लगेच न. काय हो असं आता बोलताना आहे पाय कशाला मारताय? एवढ्यात त्यांनी 2दा पाय मारला म्हणजे हा पाय का मारला हे कळलंच नाही. नाही म्हटलं थोडं आवडतं घे आणि आता आपण ऑन स्क्रीन आहोत ना. ऑफ स्क्रीन ठीक आहे. नाही ते ठीक आहे ऑफ स्क्रीन ठीक आहे पण ऑन स्क्रीनवर बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. ते आहे. ते जरा तिळगुळाचा तो मोठा लाडू आणला. दिलाय कधी त्याला लाडू तुम्ही असा मोठा तिळाचा? हो दिलाय. दिला होता. काय झालं? पहिल्याच मकर संक्रांतीला जेव्हा त्यांच्याकडे गेलेलो
तर तेव्हा त्यांची वाडी वगैरे भरण्याचं तिळगुळ आणि काहीतरी असं ते माझ्यासाठी नवीन होतं. तर ते मी बघितलं, तर त्यांची वाडी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर एक मोठा लाडू माझ्यासाठी दिला आणि तो खाताना समजलं की अरे आतमध्ये अडकतंय काय, म्हणून बघायला गेलो तर ते पैसे होते आतमध्ये. अच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत हसत खेळत या टप्प्यावर आत्ता आपण एक खेळ घेणार आहोत आणि या खेळामध्ये जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का आपल्याला बघायचं. बरोबर, वेळ 2 मिनिटाची आणि वजन 474 ग्रॅम. एक मिनिट पूर्ण झालं. पिन नाही काढू शकत त्यातली. 20 सेकंद राहिलेली आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. ह्यांना वाटत होतं आम्ही काटाच आणलाय असा की 474 होणार. सगळ्यांचं स्वागत. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. घेऊया काही क्षणांची. पटकन तुम्ही सांगा मिस्टरांनी सोबत काय बदल केला. आधी ते थोडे तापट होते, आता बऱ्यापैकी शांत झालेत. असे शांत राहावेत. अच्छा, मला वाटलं परत तापट व्हायला पाहिजे. नाही नाही नाही, असे शांत राहा. आणि काय तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती. तर सगळं आता ती पण तशी शांतच आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. फक्त आता तिने आवाज तिचा जरा मोठा आहे तो कमी करावा. मला एक किस्सा सांगावं वाटतं त्यावर की आत्ताच परवा आमच्या एका शेजारच्या गणपती मंडळाचं हे चालू होतं. त्यांनी एक आयोजित केलेलं नाटक कालिदासमध्ये. आम्हाला ॲक्च्युली तिकीट्स आम्ही घेतल्या नव्हत्या, ते शेजारच्या मंडळाचं होतं ना, तर कुठून तरी आम्हाला त्यांनी पासेस अरेंज करून दिले ऐन टायमाला. तर तिकडे ज्यांनी आम्हाला तिकीट्स दिल्या ना त्यांनी समजा 10 काढले असतील तर 3 का 2 आम्हाला दिल्यात. तर आम्ही एकत्र बसलेलो आणि सर्वजण तेच लोक बाजूला बसलेले. हिला माहिती नव्हतं कदाचित. आणि मागच्या सीटवर आहे ना कोणीतरी लहान मुलाला वगैरे घेऊन आलेलं. हिनं जोरजोरात त्यांना ओरडत होती. ॲक्च्युली हिला कुठलाही प्रोग्राम बघताना ही नीट हे करून बघते. तर ती तो प्रोग्राम त्यांना जोरजोरात ओरडायला लागली. मी तिला सांगतो अगं थांब, कारण ना आपल्या शेजारी ज्यांनी आपल्याला तिकीट दिली आहे ना त्यांची फॅमिली तिकडे बसली आहे. तर आपली आता गोष्टी होणार, ते ओरडणार आहेत आपल्याला. असं तेवढं. ऍक्च्युली नाटकाचा आवाज फार लहान होता, काहीच ऐकू येत नव्हतं. हा, मग त्याची मुलं रडत होती. आणि तिचा प्रॉब्लेम आहे की तिला ना ते सगळे कंटिन्युअस डेली सोप्स बघण्याची सवय आहे, ज्याने आम्ही सगळेजण त्रासलेलो. ऍक्च्युली काय होतं, माझं इव्हनिंग शिफ्ट आहे, संध्याकाळी 4 ते रात्री 1. मग रात्री काय हे लोक झोपून देतात, मला बसून काम करत असलं की मग तो टीव्ही असाच चालू असतो. त्याने त्रास आम्हाला भरपूर होतो, आई वडिलांना आणि आम्हाला. आम्ही तिला सांगत नाही तर मला 1 वाजेपर्यंत जागणं, मग झोप यायला लागते, म्हणून मग तो टीव्ही चालू. वेगळीच समस्या. आता ह्याला आपण काही करू शकत नाही. बरं, तुम्ही सांगा या दोघांबद्दल. प्रेमळ आहे, कोण आलं तर आदरात तिथे चांगलं एकदम व्यवस्थित करते. आम्हाला पण चांगलं आहे. बहिणी बोला. दोघंही खूप प्रेमळ आहेत. कश्मीरा नॉनव्हेज छान बनवते. काय सांगता. तिला वेगवेगळ्या कार्यक्रमात पार्टिसिपेट करायला आवडतं. आज तिच्यामुळेच आम्ही या होम मिनिस्टर प्रोग्राममध्ये सहभागी झालो. आम्ही तिचे खूप खूप आभारी आहोत. वा वा वा, धन्यवाद. तुमच्यामुळे मलाही येता आलं. आणखी कोण. कौस्तुभबद्दल सांगावं असं वाटतं. बोला. कुठल्याही वेळेला
कोणाच्या अगदी मदतीला धावून जातो. कधीही म्हणजे कोण आजारी आहे बिल्डिंगमध्ये काही, तर कुठल्याही वेळेला गाडी घेऊन तो वेळेला अगदी धावून जातो. चांगला स्वभाव. हो हो हो. बाबा काय म्हणतात? जावयाचं एवढं कौतुक करतायत, कसं वाटतं? दोघांचा स्वभाव चांगला आहे. आमच्या गावाला पण ते घरी जातात, सगळी शेजारची मंडळी घेऊन जातात आणि फार आनंद होतो. सासऱ्यांचे डोळे भरून आले आहेत. हां, बरं, आता हे दोघे अभिनय करणार आणि या दोघांनी केलेला अभिनय तुम्ही ओळखायचा आहे, मराठी चित्रपटाच्या नावाचा. किती अक्षर तुम्ही तुला शिकवीन चांगला धडा. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. आता मकर संक्रांत, हां, तुम्हाला शुभेच्छा आहेत सगळ्यांना. आणि हे पुढचं गाणं तुम्ही काय मांजा गुंडाळा? हे एवढेच मांजा गुंडाळतात. झी मराठीकडून तुम्हाला नाही, तुम्हाला मोत्याचे तेवढे. थांबा, म्हण ओळखा. 31 साधारामध्ये वाटून खावा. मला मात्र अख्खा लाडू दिला. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोण जिंकणार मराठी कविता कोणाकोणाला येतात? जरा हात वरती करा. मधोमध म्हणणार वेगळ्या रंगाचा पतंग आहे. ये इथे उभी राहा. नाव सांग. जानवी राजेश सावंत. शाळेत कुठल्या जाते? अभय इंटरनॅशनल स्कूल. कितवीत आहेस? तिसरीत. मग आता तू मराठी कविता किंवा मराठी श्लोक काय म्हणू शकशील? कविता. म्हण. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा. अरे वा, कितवीत होती ही कविता तुला? आम्हाला ही आता आहे. आता यंदा तिसरीत आहे, त्यामुळे मराठीतली कविता म्हणणं हे किती आनंद देणारं आहे. धन्यवाद. आणि त्याचबरोबर थांब, तुला असं नाही पाठवणार, एक चिठ्ठी काढ आधी तू. हां हां, घे, दे. दिलंस? छान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. मराठी साहित्य आणि त्याचबरोबर मराठी कविता ज्या शाळेमध्ये धड्यात असतात त्या वाचल्याच गेल्या पाहिजेत, त्या पाठ व्हायला पाहिजेत, पाढेसुद्धा पाठ व्हायला पाहिजेत. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी आम्ही येणार आहोत तिथल्या मुलांना विचारला प्रश्न की हात वरती करायचा, आणि मग अशी कुणा एकाला पटकन संधी मिळणार. एखादी कविता, एखादा श्लोक ऐकायला आवडेल किंवा पाढे. बघूया, इथून पुढे छोट्यांचाही सहभाग होणार आहे होम मिनिस्टरमध्ये. आणि आता हे नाव अलका सुरेश खरात. या या या, नाव सांगा. अलका सुरेश खरात. कोण कोण असतं घरात? मी आणि माझ्या 2 मुली आणि मिस्टर. मिस्टर काय करतात? पोलीस ऑफिसर आहे. बापरे, सांगू नका मी असं बोललो. हां, मी तरी विचारणार असतो मिस्टर असतात का घरात. हां, काय उखाणा वगैरे घेणार? घ्या घ्या. नाही घ्या. लालमणी तोडले, काळेमणी जोडले, सुरेशरावांसाठी आईबाप सोडले. मला वाटलं तुम्ही म्हणणार माझं आडनाव खरात आणि सुरेशराव पोलीसमध्ये असल्यामुळे कधीच नसतात घरात. आता पैठणीच्या खेळात कोण जिंकणार पैठणी बघूया. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया या सगळ्यांना. खेळ सोपा. या ठिकाणी पतंग, कारण हा पतंगाचा उत्सव आहे. आपण बघितलं एक मोठा पतंग अनेक पतंगांमधून सजलेला समोर दिसतो आहे. मधोमध एक वेगळ्या रंगाचा पतंग आहे, तर त्याचबरोबर शेपटीलाही वेगळ्या रंगाचा पतंग आहे. तर बघा, मधोमध जो चेंडू थांबणार त्याला 2 गुण आहेत. बाजूच्या कुठल्याही पतंगावर चेंडू थांबला तर 1 गुण आहे. आणि जो शेपटीकडचा पतंग आहे तिथे जर थांबला तर 3 गुण मिळणार आहेत. तेव्हा दोघींनाही 10 संधी आणि यामध्ये सगळ्यात जास्त गुण मिळवण्याची सुद्धा संधी. आणि दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळा, तुमच्यापासून सुरुवात. थांबा, तुम्ही थांबा. आता तुम्ही 5 काढा.
2. पुढचे 5 तुम्ही टाका. 2. 3. वहिनी तुमची गुणसंख्या आहे 4 आणि आता 5 संधी शिल्लक आहेत. आतापर्यंत गुणसंख्या आहे 2. बघूया काय होतं. 3. शेवटची संधी, बरोबरी करण्याची संधी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आज ते आले ना ऑफिसमधून की त्यांना सांगायचं तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. उपविजेत्या ठरल्या नाईक वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या खरात वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.